पुणेरी पॅटर्न मधील टीम कोऑपरेटिव्ह आहे, हेल्प भरपूर करतात. तुम्ही पुणेरी पॅटर्न टीमच्या टच मध्ये राहा. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझे नाव अक्षय पवार. माझा डेटा अनालिस्टचा कोर्स पुणेरी पॅटर्न मध्ये झाला. माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालं आहे इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन मध्ये, पण मला नॉन IT टू IT मध्ये मूव्ह व्हायचं होतं. त्यासाठी मी पुणेरी पॅटर्न जॉईन केली. पुणेरी पॅटर्न मधून मला इंटरव्ह्यू कॉल भेटले. आज सक्सेसफुली टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये प्लेस झालो. पुणेरी पॅटर्न मध्ये जे सेशन आणि PD सेशन झाले त्याची मला पूर्णपणे मदत झाली. तुमचा एक शॉर्ट एक्सपिरियन्स शेअर कराल आमच्या टीमला? मी रेकॉर्डेड बॅच जॉईन केली होती एप्रिल महिन्यामध्ये. त्याच्यानंतर मी कामानिमित्ताने मला काय ते पॉसिबल झालं नाही शिकायला वगैरे, आणि पूर्ण म्हणजे त्यानंतर मी जॉब दिला सोडून, आणि जून महिन्याला मी क्लासमध्ये परत आलो. नंतर मग इथं आल्यानंतर अभिजित सरांना कॉल केला. त्यानंतर त्यांनी किसन सरांची मीटिंग करून दिली. त्यांनी मला खूप मोटिवेट केलं आणि त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने फॉलो केलं आणि त्यांच्यामुळे प्लेस झालो. आणि त्यानंतर सारिका मॅडमनी रिझ्यूम मेकिंग मध्ये भरपूर हेल्प केली. त्यांनी पण माझ्या रिझ्यूम बद्दल मला काहीच आयडिया नव्हती, त्याबद्दल पण त्यांनी भरपूर सांगितलं कशा पद्धतीने रिझ्यूम करायचा, काय करायचा. सो त्यांचं म्हणजे नाही का टेक्नॉलॉजी जिथं आपला हा प्लेस झाला होता कृष्ण येवले लास्ट सॅटर्डेला आपण त्याचा व्हिडिओ घेतला. सो मग कसं आहे की ती कंपनी खूप छान आहे, म्हणजे नाही का डेटा अनालिस्ट साठी एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. तर ऑलमोस्ट आता बाकी पण बरेच मुलं गेले. सो लेट्स होप फॉर गुड. सो नाही का म्हणजे जसं की आपलं करिअर सुरू होण्यासाठी काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर त्या आपण केल्या पाहिजे. सो तुमचा एक शॉर्ट मेसेज काय असेल म्हणजे आमच्या सगळ्या टीमला किंवा स्टुडंट्सला, की बाबा काय केलं पाहिजे? शॉर्ट मेसेज म्हणताल तर म्हणजे मिळालेली संधी कधी सोडू नये आणि मिळालेल्या संधीचं सोनं करावं, एवढंच फक्त. चालेल, बिग हँड फॉर देम. चालेल. सो पुणेरी पॅटर्नच्या टीम तुम्हाला खूप जॉबसाठी तुम्ही डेफिनेटली चांगलं करालच ह्याची शुअरिटी आहे. कारण कसं असतं बरेच मुलं येतात क्लासेसला, PD सेशन्सला येतात, म्हणजे मी रेझ्युमे मेकिंग म्हणा सगळे शिकवते. पण एक असतं ना की बाबा एक सिलेक्टेड मुलंच आहेत की ते आपण म्हणेल किंवा रेझ्युमे बनवा ते बनवून आणणार आहे. तर मला एक गोष्ट आवडलेली की ऍटलिस्ट मंडेला ते घेऊन आले होते. सो कुठेतरी एक इनिशिएटिव्ह पाहिजे गोष्टींमध्ये, कारण कसं टीचिंग करणं हे टीचरचं जरूर काम आहे, बट त्याच्यानंतर जे इम्प्लिमेंटेशन आहे किंवा जे ऍक्शन आहे, तर ज्यावेळेस आपण त्या गोष्टी करतो त्याच वेळेस त्याचे रिझल्ट आपल्याला भेटतात. सो त्यामुळे इग्नोर करू नका. कुठलेही जे सेशन्स आहेत, किशन सरांचे असतील, माझे असतील किंवा आमच्या कुठल्याही टीचरचे जे सेशन्स असतील, ते प्रत्येक सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ते तुम्ही जॉईन करा सगळेजण. आणि जसं आपले स्टुडंट प्लेस झालेत अक्षय, सो त्याचप्रमाणे तुम्हालाही प्लेसमेंट नाही का पाहिजे असेल तर तुमचे एफर्ट्स तेवढे त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे ह्याच्या अगोदर माझा कोर्स दुसऱ्या इन्स्टिट्यूटला झाला होता, पण तिथे काही मिळाले नाही. त्याच्यामुळे जेव्हा रोमा मॅडमचे कॉन्टॅक्ट आलं ते मला बोलले की तुम्हाला, आणि त्यांनी जसं बोलल्याप्रमाणे प्लेस झालोच. म्हणजे जसं म्हणायला गेलं तर मी म्हणजे घरच्यांवर पूर्ण डिपेंड नव्हतोच, आणि मी जे आता करतोय सगळे क्रेडिट कार्डवरच करतोय. म्हणजे जे मला अगोदरच्या कंपनीमध्ये म्हणजे क्रेडिट कार्ड भेटलं होतं त्याच्यावरच म्हणजे 4 ते 5 क्रेडिट कार्ड आहे. यामधला या क्रेडिट कार्ड युटिलायझेशन दुसरं करायचं, असं करून हे 2 महिने सर्वाय केला. तिथून पुढे बघू. थोडक्यात आम्ही करू शकतो जुगाड फक्त शिकण्याची बाबा नाही मला करायचं. राईट ही जिद्द पण महत्वाची आहे, ती असली पाहिजे. अडचणी आहेत करायचं किंवा मला रिसेंटली म्हणजे इथे येण्याच्या अगोदर मला 6.5 लाखाचं पॅकेज भेटून जॉब भेटत होता माझ्या पहिल्या फील्डमध्ये. पण तेव्हा फक्त एकच विचार केला, मी इकडे इन्व्हेस्टमेंट एवढी केली तर मला ह्या फील्डमध्ये जॉब पाहिजे. राईट. हा, जसं तुमची हिस्ट्री मला तुम्ही सांगितली होती की तुम्ही नाही का वेगळ्या फील्ड ऍग्रिकल्चर फील्डमध्ये काम करत होतो. सो मग तिथे तोच एक इश्यू होतो ना की एक ग्रोथ फॅक्टर जो होता तर तो त्याच्यामध्ये ग्रोथ वगैरे भरपूर आहे, पण जेव्हा ती कंपनी बंद पडते त्याच्यानंतर कोणच विचारत नाही. जोपर्यंत नवीन कंपनी स्टार्टअप कंपनी येत नाही, जसं की IT फील्ड मध्ये भरपूर कंपनी आहेत, एक कंपनी बंद पडली तरी दुसरं कंपनी आहेत, तसं त्या कंपनी बॉटमवर इतक्याच कंपनी आहेत. ते प्रॉब्लेम फेस करावं लागले भरपूर. करेक्ट. हा, म्हणजे थोडक्यात त्यांचं प्रोडक्ट किंवा त्यांचं ब्रँडिंग मार्केटिंग झालं की मग ती कंपनी ऑफ. तर असं आय थिंक 1-2 वेळा असा प्रकार घडलेला आहे. 4 वर्ष त्याच कंपनीत काम केलं, पैसे कमावले भरपूर, पण शेवटी सिक्युरिटी जॉबची भेटलीच नाही.
आयटी मध्ये ऑप्शन्स आहेत ना आपल्याला. स्टेबिलिटी जॉब नाही म्हणजे आज सांगितलं दिल्ली उद्या जावा हैदराबाद असं म्हणजे मूव ऑन सारखंच. म्हणजे थोडक्यात साईडला आपल्याला जाणंच आहे. सो पुणेरी पॅटर्न मधला असा कुठला पार्ट आहे की जो तुम्हाला बेस्ट वाटला किंवा असं काही फॅक्टर आहे का की ज्याच्यावर आम्ही अजूनही वर्क करू शकतो? कारण आता कसे सगळे टीम मध्ये काम करतात, प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. मी एक थर्ड पर्सन म्हणून रेकॉर्डेड बॅच मध्ये प्रॉब्लेम कसं झालंय की म्हणजे पर्टिक्युलर मला कोणाशी बोलावं म्हणजे हा म्हणजे भेटतच नव्हतं सुरुवातीला. काय करावं हा म्हणजे मोठा प्रश्न पडत होता. मग ज्या टायमिंगला मग ऑलरेडी माझे पण प्रॉब्लेम चालू होते, मुली पण जास्त लक्ष देत नाही. जेव्हा इथं आल्यानंतर मग किसन सरांनी म्हणजे गाईड केलं बरोबर त्या पद्धतीने करत गेलो. इथे ना शक्यतो मुलं लाईव्ह बॅचेस करतात आणि पण रेकॉर्डिंग. माझं सांगणं असेल की ऑनलाईन पेक्षा कधी पण ऑफलाईन येऊनच करावं, शिकायला भेटतं. समोर एक एक्सपोजर राहते, प्लॅटफॉर्म राहतो आणि बेटर अंडरस्टँडिंग होतं. त्यामुळे आता क्लासरूमला ऑनलाईनला शक्यतो जास्त मोठं नाही प्रिफरन्स देतो. कारण का ऑनलाईन मध्ये कसं होतं की आपण म्हणजे एक म्हटलो हा ठीक आहे आपल्या रेकॉर्डिंग भेटली परत करूयात, मीटिंग होत नाही. हा ते होत नाही. राईट. क्लासरूमला कसं समोर जाणंच आहे आपल्याला, करणे अटेंड. सो ते कन्सिस्टन्सी राहते, एक अटेंटिव्हनेस राहते त्या गोष्टीमध्ये. डिपेंड ऑन आपण कुठल्या स्किलवर काम करतो, कंपनीची कोणती प्रोफाईल आहे त्यावर डिपेंड. आणि मोस्टली पायथॉन, एसक्यूएल, पॉवर BI हे तर सर्व कंपनीत चालून जाते. आणि त्याच्यावर जेवढं म्हणजे आपण ऍज अ फ्रेशर तर फ्रेशरच क्वेश्चन विचारतात, पण कम्युनिकेशन तरी चांगलं. म्हणजे जरी तुमच्याकडे कम्युनिकेशन चांगलं असेल तर तुम्ही कोणताही इंटरव्ह्यू ट्रॅक इझिली करू शकता. नाही करत. जर तुमचं कम्युनिकेशन तुमच्याकडे स्किल आहे तर नाही बॅकग्राऊंड मॅनेजर. तर टेक्निकल मध्ये पण एक 10 ते 20%, पण कम्युनिकेशनच इम्पॉर्टंट. म्हणजे आपला कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे पर्सनॅलिटी मधून. म्हणजे एखाद्या क्वेश्चनला आपल्याला उत्तर जरी नाही देता आलं तरी पण बाबा मी प्रिपरेशन. मॅक्झिमम त्या इंटरव्ह्यू मध्ये मॅक्झिमम क्वेश्चन सरांनी जसं सांगितलं बरं म्हणजे की तो मला क्वेश्चन माहित नाही पण मी नेक्स्ट टाइमला त्या गोष्टी तयारी करतो. तेवढ्याच म्हणजे त्यांनी जजमेंट केलं की बाबा ह्याच्याकडे शिकण्याची तेवढी कॅपॅसिटी करू शकतो. थँक्स टू पुणेरी पॅटर्न टीम अँड सारिका मॅम. पुणेरी पॅटर्न.